नमस्ते. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथे मी एक कपडा घेतलेला आहे असा. तर त्याला मी दोन्ही साईडनं मी साडीचा यूज केलेला आहे आणि आतून फोम आणि प्लास्टिक बोरीचा वापर केलेला आहे, तांदळाची बॅग. तर इथे असं क्विल्ट केलेलं आहे. तर यांचं आपण मेजरमेंट बघू शकतो. तर या कपड्याची लांबी जी आहे ती 32 इंच, इथे पाहू शकता 32 इंच आणि रुंदी आहे 15 इंच. तर हे एकच फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं क्विल्टिंग करून घेतलेला तो जो दुसरा पीस आहे, त्याची लांबी आहे 38 इंच आणि रुंदी आहे 8 इंच. तर या 2 कपड्यांपासून आपण खूप सुंदर अशी साडी कवर, साडी बॅग बघणार आहोत. तर इथे मी 38 इंचाची झिप घेतलेली आहे. वरच्या साईडनं आपल्याला इथे 1 ते 1.5 इंचावर आपल्याला इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे. 2 शिलाईमधून आपल्याला हा कपडा कट करायचा आहे आणि तिथे आपल्याला झिप जोडून घ्यायची आहे. संपूर्ण झिप लावल्यानंतर त्यावर दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर तो दुसरा पीस जोडायचा आहे आपल्याला 1 ते 1.25 इंचाचा. त्यावरही आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर रनर लावून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनं 2 रनर टाकायचे आहेत. यानंतर दोन्ही कपड्यांच्या चारही बाजूंवर आपण मध्य काढून घेत आहोत. तर मध्याच्या ठिकाणी थोडंसं आपल्याला कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते दोन्ही टोक एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. पुढे दाखवते मी. चारही बाजूला आपल्याला इथे सेंटरला कट्स द्यायचे आहेत. तर इथं दोन्ही पीस आपले कट्स देऊन झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे सेंटर मार्कला मध्यभागी ही 8 इंचाची बाजू जी आहे ती आपण तिथे जॉईंट केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं पिन लावून घ्यायची आहे. नंतर हा मोठा पीस इथे जोडलेला आहे आपण सेंटरला, पाहू शकता. अगदी अशाच पद्धतीने संपूर्ण आपल्याला हा वरचा भाग आपल्याला सगळा जोडून घ्यायचा आहे. अगदी कॉर्नरला आणि मध्यावर आपल्याला हे सगळ्या पिन लावून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला असं तिन्ही साईडनं शिवून घ्यायचं आहे आधी. रनर साईडची बाजू जरा शिवताना रनरमध्ये येतो शिलाईच्या. थोडंसं साईडला घ्यायचं व्यवस्थित, नाही तर सुई तुटण्याची शक्यता असते. माझं झालं एकदा असं एक दोनदा. जेव्हा आपण बॅग फोल्ड करून शिवतो तेव्हा रनर दिसत नाही. आता वरची बाजू पण आपण अशाच पद्धतीने पिन लावून घेऊन शिवून घेतलेली आहे. आता इथे आपण 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, साडीची स्ट्रिप घेतलेली आहे आणि ती आता पायपिंगसाठी जोडत आहे या ठिकाणी.
पायपिंग व्यवस्थित बसवायची, नाहीतर खालीवर झाली की थोडासा भाग राहिला की ते ओपन दिसतं. बसवताना सुरुवातीलाच व्यवस्थित बसवायचं. इथे संपूर्ण स्ट्रिप मी शिवताना दाखवलेली आहे. काही वेळेस फास्ट दाखवल्यानंतर काही व्ह्यूअर्सना थोडंसं अडचणीचं वाटतं, की बाबा दिसत नाही व्यवस्थित, समजलं नाही असं होतं. त्यामुळे मी संपूर्ण स्ट्रिप जोडताना मी दाखवत आहे इथे पूर्ण. तर आता ही स्ट्रिप आपल्याला या ठिकाणी फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. तर इथं आपली पायपिंग कंप्लीट होत येत आहे. तर ही बॅग आपली इथे पूर्ण झालेली आहे, बघू शकता. बॉक्स खूप व्यवस्थित बनलेला आहे आणि वरच्या पायपिंगमुळं बॅग खूप सुंदर दिसते. कोपरे छान निघतात त्यामुळं. तर ही साडीची सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आतून बघू शकता, आतल्या साईडने कुठेही शिलाई दिसत नाही. खूप व्यवस्थित दिसते बॅग ही. यात भरपूर साड्या बसतात. 8 ते 10 साड्या आरामात बसतात यामध्ये. आणि साडीचा हा जेमतेम साईजचा बॉक्स आहे. जादा मोठा केला तर साड्या लूज बसतात आणि इकडे-तिकडे सरकतात. त्यामुळे जितका साईज परफेक्ट तेवढाच साडी जास्त व्यवस्थित बसते, सरकत नाही. तर हे सुंदर असा लूक असलेला हा बॉक्स कसा वाटतोय तुम्ही पहा परत एकदा. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास छानसे कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.